काय करतो इकडे काय करतो रे हा धमक्या देतो तो क्या बोलती राहील की पब्लिक। आज तुमचा भाऊ होता ताराबाद मध्येच, कारण की सध्या सीझन ऑफ आहे म्हणून काम काहीच। मग मी आणि कुणाल निघालो रील शूट करण्यासाठी। पाऊस म्हणतो माझं काम, ओ बापरे ओ। रील शूट करत होतो आम्ही ताराबादच्या पेट्रोल पंप जवळ, आणि तिथे भेटले आम्हाला आमचे पंखे म्हणजेच आमचे फॅन। ही मंडळी होती सडाणा तालुक्याची। आता कोणतं गाव ते मला काय माहित नाही। आता आम्ही निघालो पुढे कोणाला तरी बकरं बनवण्यासाठी, म्हणजेच कोणीतरी चहा पाजेल म्हणून। तमिलनाडु के अन्ना को बोला कि हमको रास्ता क्रॉस करने दो जी। अन्ना भी बोला जाओ जी जाओ जी। ये आला फुकटचा चहा, आणि माणूस चहा काय फुकटचं सध्या काही सोडत नाही। आणि चहा पेता पेता माझी जीभ जळाली। का बरं जळाली? कारण की फुकटची होती ना, पचली नाही हो। गाडी स्टार्ट कर। मग आलो ताराबादच्या न्यू प्लॉट मध्ये, आणि तिथे भेटली चिल्लर पार्टी, आणि ते म्हणे दादा आम्हाला बी ब्लॉग मध्ये घे बरं का म्हणे। म्हटलं तुमले घेस ना ब्लॉग मा। इकडे काय करतो रे हा धमक्या देतो। इस सज्जन को क्या तकलीफ है भाई? दुपारचे वाजले 3 आणि नयन म्हणे आपण चल माझ्या दुकानात जाऊ। म्हटलं मला मेडिकलला सोडून तू कथा बी जाय म्हणतो भाऊ। गजब बेइज्जती। हमारे यहाँ ऐसा ही होता है। खाओ माँ का करण आणि अभिषेकला त्रास दिल्यानंतर अभिषेकलाच घेऊन निघालो बस स्टँड मध्ये, कारण की आपलं सडाण्याहून एक पार्सल येणार होतं, मेडिकलचं पार्सल बरं का। पार्सलच्या नावाखाली याचं पण फिरण्याचं काम झालं। म्हणे चिकल चल आपण दुसरीकडून फिरून येऊ म्हणे। पूर्ण दिवस व्लॉग शूट केल्यानंतर शेवटी लक्षात आलं की गावात तर लाईटच नाही, आणि चार्जर पण आपण दिलं करणला, म्हणून आपले झाले बत्त्या गुल। आता लाईट नाही म्हटल्यावर मी काहीच करू शकत नाही, पण तुम्ही करू शकतात काय, मला फॉलो। हा असेच नवनवीन रील्स आणि ब्लॉग बघण्यासाठी मला नक्कीच फॉलो करा। चला बाय बाय।